सध्या साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीकडे। जगात सर्वात शक्तिशाली आणि विकसित समजल्या जाणाऱ्या देशाचा पुढील राष्ट्रपती कोण होणार? डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून येणार की जो बिडेन बाजी मारणार? यावर साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे। आज राष्ट्र महाराष्ट्र एक्सप्लेनमध्ये समजून घेऊया अमेरिकेचे राष्ट्रपती निवडणूक कशी होते आणि त्याची वैशिष्ट्ये काय। ही निवडणूक भारतापेक्षा कशी वेगळी असते जाणून घेऊया। नमस्कार, मी गिरीश कुबडे। आपण बघत आहात राष्ट्र महाराष्ट्र यूट्यूब चॅनल। प्रचलित मुद्दे, महत्त्वपूर्ण घडामोडी सर्वसामान्यांच्या भाषेत, आपल्या भाषेत, मराठी भाषेत। राष्ट्र महाराष्ट्र, सरळ, स्पष्ट, सखोल। अमेरिका हा देश जागतिक महासत्ता म्हणून ओळखला जातो। अमेरिकेच्या राष्ट्रपतीने घेतलेले निर्णय आणि धोरणे याचा संबंध जगावर राजनैतिक आणि आर्थिक स्तरावर परिणाम होतो। त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतीची निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे। अमेरिकेच्या राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते हे जाणून घेण्यापूर्वी समजून घेऊया अमेरिकेच्या राष्ट्रपतीबद्दल। अमेरिकेत राष्ट्रपती हे देश आणि शासन या दोघांचेही प्रमुख असतात। भारतात राष्ट्राचे प्रमुख राष्ट्रपती असतात, तर शासन प्रमुख पंतप्रधान असतात। अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक दर 4 वर्षांनी होते। राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया संपूर्ण वर्षभर चालते। अनेकांना गैरसमज आहे की अमेरिकेचा राष्ट्रपती हा लोकांद्वारे थेट निवडला जातो, पण तसे नाही। अमेरिकेचा राष्ट्रपती हा इनडायरेक्ट इलेक्शनद्वारे निवडला जातो, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या निवडला जातो। अमेरिकेत 2 प्रमुख पक्ष आहेत, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पार्टी। डेमोक्रॅटिकचे निवडणूक चिन्ह आहे गाढव, तर रिपब्लिक पक्षाचे चिन्ह आहे हत्ती। अमेरिकेचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार अमेरिकेचा नागरिक असावा, त्याने वयाचे 35 वर्षे पूर्ण केली असावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो मागील 14 वर्षापासून अमेरिकेचा रहिवासी असावा। अमेरिकेचा राष्ट्रपती फक्त 2दाच राष्ट्रपती बनू शकतो, तिसऱ्यांदा तो या निवडणुकीसाठी अपात्र ठरला जातो। याच कारणामुळे बराक ओबामा यांना 2016ची निवडणूक लढवता आली नाही। आता वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे। अमेरिकेच्या राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? अमेरिकेचा राष्ट्रपती हा इलेक्टोरल कॉलेज पद्धतीने इलेक्टर्सद्वारे निवडला जातो। ही संपूर्ण प्रक्रिया वर्षभर चालते। राष्ट्रपती निवडणुकीला आपण 5 टप्प्यामध्ये विभागू शकतो। पहिला टप्पा आहे प्रायमरी आणि कॉकस। यात राज्य पातळीवर पक्षनिहाय उमेदवार निवडला जातो। दुसरा टप्पा असतो नॅशनल कन्व्हेन्शनचा। तिसऱ्या टप्प्यात निवडणूक प्रचार आणि उमेदवारांमध्ये वादविवाद आयोजन केले जातात। चौथ्या टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक होते, तर 5व्या आणि अंतिम टप्प्यात इलेक्टोरल कॉलेजद्वारे राष्ट्रपतीची औपचारिक निवड होते। चला तर सविस्तरपणे समजून घेऊया या प्रक्रियेला। तुम्ही बघत आहात राष्ट्र महाराष्ट्र एक्सप्लेन। प्रचलित मुद्दे, महत्त्वपूर्ण घडामोडी सर्वसामान्यांच्या भाषेत, आपल्या भाषेत, मराठी भाषेत। राष्ट्र महाराष्ट्र, सरळ, स्पष्ट, सखोल। आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पहिला टप्पा आहे प्रायमरी आणि कॉकस। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राष्ट्रपती पदासाठी पक्षाकडून कोण उमेदवार असणार हे निश्चित केले जाते। भारताशी तुलना करून सांगितलं तर असं समजा, काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार की नाही, किंवा भाजपाकडून नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार असायला हवे की नको, याचा निर्णय लोकांद्वारे घेतला जातो। ही निवडणूक 2 प्रकारे होते, एक म्हणजे प्रायमरी, दुसरी म्हणजे कॉकस। ही निवडणूक पक्षस्तरीय आणि राज्यस्तरीय असते। प्रत्येक राज्यात ही निवडणूक घेण्याचे नियम वेगवेगळे आहेत। सर्वप्रथम जाणून घेऊया प्रायमरी विषय। या राज्यस्तरीय निवडणुकीत एखाद्या विशिष्ट पक्षातर्फे राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असेल याची निवड केली जाते। ही प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने पार पाडली जाते। तुमच्या मनात प्रश्न असेल की यात मतदान करण्याचा अधिकार कोणाला असतो? अमेरिकेतील सर्व नागरिक यात मतदान करू शकतात काय? तर मतदान कोण करेल याचे नियमही राज्यानुसार वेगवेगळे असतात। यासाठी आपल्याला समजून घ्यावे लागतील प्रायमरी निवडणुकीचे उपप्रकार। पहिला आहे क्लोज प्रायमरी। यात फक्त एक विशिष्ट पक्षाचे सदस्य असलेल्या व्यक्तींनाच मतदान करण्याचा अधिकार असतो, म्हणजेच फक्त रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले लोकच ठरवू शकतात की रिपब्लिकचा उमेदवार कोण। दुसरा आहे सेमी क्लोज प्रायमरी। यात इतर पक्षाचे सदस्यत्व प्राप्त असणारे लोकसुद्धा मतदान करू शकतात, म्हणजेच रिपब्लिकन पार्टीचे सदस्यत्व सुद्धा ठरवू शकतात की डेमोक्रॅटिक पक्षाकडून कोण उमेदवार असेल। तिसरा आहे ओपन प्रायमरी। यात कुठल्याही पक्षाचे सदस्य नसलेले लोकसुद्धा मतदान करू शकतात,
ही निवडणूक सर्वांसाठी खुली असते. अमेरिकेतील एकूण 50 राज्यापैकी 34 राज्यात प्रायमरी निवडणूक पद्धतीने पक्षाचे उमेदवार निवडले जातात. यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की लोक थेट पक्षातर्फे उभा होणारा राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडत नाही. म्हणजेच ते थेट डोनाल्ड ट्रम्प याला मतदान करत नाही, तर ते निवडतात डेलिगेटला. नंतर या डेलिगेटद्वारा पक्षाचा उमेदवार निवडला जातो. प्रत्येक राज्याचे त्या राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे डेलिगेट असतात. सर्वाधिक 55 डेलिगेट कॅलिफोर्निया राज्यातून येतात. आता जाणून घेऊया कॉकस म्हणजे काय. ज्या राज्यात प्रायमरी निवडणूक पद्धतीने उमेदवार निवडला जात नाही त्या राज्यात कॉकस ही पद्धत अवलंबली जाते. कॉकसमध्ये स्थानीय स्तरावर पक्षाच्या सदस्याकडून खुल्या चर्चेद्वारे राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडला जातो. कॉकस आणि प्रायमरीमध्ये फरक हाच असतो की प्रायमरीमध्ये गुप्त मतदान पद्धतीने उमेदवार निवडला जातो, तर कॉकसमध्ये खुल्या चर्चेद्वारे हा निर्णय घेतला जातो. अमेरिकेतील 16 राज्यात कॉकस ही पद्धत अवलंबली जाते. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीचा पुढील टप्पा असतो नॅशनल कन्व्हेन्शनचा. प्रायमरी आणि कॉकसद्वारे राज्यस्तरीय निवडणूक संपन्न झाली की सुरू होते नॅशनल कन्व्हेन्शनची प्रक्रिया. यात राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक पक्षाकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडले जातात. नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये निवडून आलेल्या डेलिगेटद्वारे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निश्चिती केली जाते. ज्या उमेदवाराला 50% जास्त डेलिगेटचं समर्थन प्राप्त होईल त्याला राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले जाते. याच नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची सुद्धा निवड होते. सध्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन बराक ओबामाच्या काळात उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निश्चिती झाली की सुरू होते प्रचाराची रणधुमाळी. यात उमेदवार संपूर्ण अमेरिकेत फिरून लोकांपर्यंत त्याची धोरणे मांडतात. अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 2 उमेदवारांमध्ये होणारी डिबेट म्हणजेच वादविवाद. यात उमेदवार त्याच्या पक्षाची धोरणे लोकांपुढे ठेवतात, विविध विषयावर चर्चात्मक वादविवाद करतात. याचे थेट प्रक्षेपण टीव्हीद्वारे संपूर्ण जगभरात केले जाते. यामुळेच लोकांना योग्य उमेदवार निवडण्यास फार मदत होते. भारताने या प्रक्रियेतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. चौथा टप्पा जनरल इलेक्शन, सार्वत्रिक निवडणूक. साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी देशात सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या जातात. यालाच सुपर ट्यूजडे असेही संबोधले जाते. यावर्षी ही निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. देशातील 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती या निवडणुकीत मतदान करू शकतो. यात सुद्धा थेट राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला लोक मतदान करीत नाही, तर ते इलेक्टर यांना निवडतात. इलेक्टर हा इलेक्टोरल कॉलेजचा एक भाग असतो. निवडणुकीपूर्वी इलेक्टर त्याच्या आवडीच्या उमेदवाराला समर्थनाची घोषणा करतो. लोक त्यानुसार इलेक्टर्सला निवडून देतात. जनरल इलेक्शनला पॉप्युलर वोट असेही म्हटले जाते. या प्रक्रियेतला पुढचा पेच असा आहे की एखाद्या उमेदवाराला जास्त पॉप्युलर वोट असतील परंतु कमी डेलिगेटचं समर्थन असेल तर तो जिंकू शकत नाही. उदाहरणाद्वारे समजून घेऊया. 2016 साली डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन हिला 6,08,39,922 वोट म्हणजे 47.75% मते मिळाली. तर दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना क्लिंटनपेक्षा कमी 6,02,65,858 म्हणजेच 47.30% मते मिळाली. तरीही 2016 साली डोनाल्ड ट्रम्प हे विजय झालेत. याचे कारण की डोनाल्ड ट्रम्प यांना 306 इलेक्टरचं समर्थन प्राप्त होते, तर हिलरी क्लिंटनला फक्त 232 इलेक्टरचे समर्थन प्राप्त होते. अमेरिकेत एकूण 538 इलेक्टर आहेत. त्यापैकी राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी 270 इलेक्टरचे समर्थन आवश्यक असते. या पद्धतीत आणखी एक पेच आहे, तो म्हणजे असा की बहुतांश राज्यात अवलंबलेली विनर टेक्स ऑल ही पद्धत. उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा एका राज्यात 10 इलेक्टर आहे, त्यापैकी 6 डेमोक्रॅटिक पार्टी समर्थन देतात आणि 4 रिपब्लिक पक्षाला. परंतु अशा 10 पैकी 6 बहुमत डेमोक्रॅटिक पक्षाला असल्यामुळे उरलेले 4 इलेक्टर सुद्धा त्यांनाच मिळणार. म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाला संपूर्ण 10 इलेक्टर मिळाले तर रिपब्लिक पक्षाला एकही नाही. अशा किचकट पद्धतीमुळे स्विंग स्टेटची भूमिका फार महत्त्वाची ठरते. स्विंग स्टेट म्हणजे दोन्ही पक्षाचं समान प्रभुत्व असणारे राज्य. यामुळे उमेदवाराद्वारे स्विंग स्टेटला जिंकण्याचे पुरजोर प्रयत्न केले जातात.
पाचवा टप्पा इलेक्टोरल कॉलेज. एकदा प्रत्येक उमेदवाराला किती इलेक्टर मिळणार हे ठरले की अमेरिकेचा पुढील राष्ट्रपती कोण होणार हे निश्चित होते. परंतु याची औपचारिक घोषणा इलेक्टोरल कॉलेज नंतर केली जाते. इलेक्टोरल कॉलेज म्हणजे निवडून आलेल्या इलेक्टर्सचा समूह. साधारणतः जनरल इलेक्शनच्या 41 दिवसानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाते. यामध्ये इलेक्टर आपापल्या राज्यात मतदान करतात. त्याचे वोट अमेरिकेतील संसद म्हणजेच काँग्रेसमध्ये मोजले जाते. एकूण 538 पैकी 270 पेक्षा जास्त मत मिळणाऱ्या उमेदवाराला राष्ट्रपती म्हणून घोषित केले जाते. सर्वात शेवटी इनॉग्रेशन ऑफ प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीचा शपथविधी हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाने वर्षभर चालणारी निवडणुकीची प्रक्रिया समाप्त होते. साधारणतः हा कार्यक्रम 28 जानेवारीला घेतला जातो आणि अशा प्रकारे निवड होते जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीची. जगातील सर्वात जुनी लोकशाही असणाऱ्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणूक अतिशय लांबलचक आणि गुंतागुंतीची असते. ती आम्ही तुम्हाला राष्ट्र महाराष्ट्र एक्सप्लेनमध्ये साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. राष्ट्र महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा. बघत रहा राष्ट्र महाराष्ट्र. प्रचलित मुद्दे, महत्त्वपूर्ण घडामोडी सर्वसामान्याच्या भाषेत, आपल्या भाषेत, मराठी भाषेत. राष्ट्र महाराष्ट्र, सरळ, स्पष्ट, सखोल.